श्री स्वामी समर्थ मित्रांनो, भोगीच्या दिवशी चुकूनही ही भाजी खाऊ नका, नाहीतर आयुष्यभर भोग भोगावे लागतील. कळत न कळत लोकांकडून अशा चुका घडतात आणि त्यामुळे त्यांना संकटाचा सामना करावा लागतो. भोगीच्या दिवशी केस धुण्याला जेवढं महत्त्व आहे तेवढंच आपण काय खातो याला सुद्धा तितकंच महत्त्व आहे. यामुळे त्या दिवशी चुकून सुद्धा ही भाजी खाऊ नका. तर कोणती आहे ती भाजी नक्की जाणून घेऊया. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ मनापासून लिहायला विसरू नका. येत्या 13 जानेवारीला भोगी आहे. भोगी हा आनंद उपभोगण्याचा सण म्हणून ओळखला जातो. पण भोगी हा शब्द या सणाला दुसराही अर्थ आहे. ते म्हणजे भोग हा शब्द आपण नैवेद्य अर्पण करतो त्याला देखील म्हणतात. या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते. देवराज इंद्रदेव आपल्या शेतात पीक पिकावं म्हणून यांच्याकडे प्रार्थना केली होती अशी मान्यता आहे. हे पीक वर्षानुवर्ष पुढं विकत राहावं अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते. हिवाळ्याच्या मोसमात सर्व प्रकारच्या भाज्या अगदी सहज उपलब्ध असतात. त्याला नवीन बहर आलेला असतो. यामुळे थकलेल्या शेतकऱ्याला थोडासा विसावा लागतो. मग या मोसमात शेतकरी भोगीची भाजी आणि तीळ मिश्रित बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेत असतो. न खाये भोगी तो सदा रोगी अशी म्हण आपण नक्कीच ऐकली असेल. आपण ही भोगीची भाजी बनवत असताना आपण कोणत्या भाज्या खायच्या आहेत व त्या भाज्यांचा समावेश चुकून सुद्धा करायचा नाही. अशा कोणत्या आहेत भाज्या ते जाणून घेऊया. या दिवशी आपण जी काही सेवा करतो त्याचं कित्येक पटीने फळ आपल्याला प्राप्त होतं. मात्र या दिवशी आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागत असतात. आता आपण जाणून बुजून या गोष्टी करत नाही, पण आपल्याला जर काही गोष्टी माहीतच नसल्या तर मात्र आपल्याकडून अशा चुका होत असतात. त्यामुळे या भोगीच्या दिवशी कोणती चुका करू नयेत, तसेच काय करावे याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर या व्हिडिओला जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. तसेच ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. या भोगीच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलं तरी चालेल. ब्रह्ममुहूर्तावर आपण जी पूजा करतो, सेवा करतो, त्या सेवेचं फळ आपल्याला कित्येक पटीने जास्त मिळतं. कारण त्या वेळेमध्ये वातावरणामध्ये देखील शुद्धता आणि शांतता असते. आता या भोगीच्या दिवशी अभंग स्नानाला तितकंच महत्त्व आहे. आपल्याला भोगीच्या दिवशी तिळाचं उटणं तयार करायचं आहे. आपण थोडे तीळ घ्यायचे आहे. सफेद तीळ अगोदर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. त्यानंतर त्यामध्ये थोडी हळद टाकायची आहे. अंघोळ करण्यासाठी असे उटणे तयार करावं. हे उटणं अंघोळ करण्याच्या अगोदर आपल्या शरीराला लावायचं आहे. यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा साचलेली असते ती पूर्णपणे दूर होण्यास मदत होते. आता प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असते. तुमच्याकडे अशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही भोगीचा दिवस नक्की साजरा करू शकता. आता हे उटणं लावून झाल्यानंतर आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे आहे. तुमच्या घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये 2 थेंब गंगाजल टाकावे आणि याच पाण्याने आपण आंघोळ करायचे आहे. तसेच या दिवशी आपण केसावरून देखील पाणी घ्यायचं आहे. न चुकता घरातील सर्व सदस्यांनी, अगदी घरातील लहान बाळांनी सुद्धा किंवा वृद्ध व्यक्ती असल्या तर त्यांनी सुद्धा आपल्या पाण्यामध्ये सफेद तीळ या दिवशी टाकायचे आहे. तसेच केसावरून पाणी देखील घ्यायचं आहे. यामुळे आपल्यामधील नकारात्मक ऊर्जा तर दूर होतेच, पण त्यासोबत आपले आजारपण देखील दूर होतं. आपल्या मनातील सर्व वाईट विचार निघून जातात. यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही या वस्तू जरूर टाकाव्यात. अंघोळ झाल्यानंतर या दिवशी शुभ्र किंवा फेंट रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे. आपल्याला भोगीची भाजी बनवायची आहे. भोगीची भाजी बनवताना शक्यतो तुम्ही सकाळीच
अशी भाजी बनवावी, कारण या भाजीचा नैवेद्य आपल्याला देवाला देखील दाखवायचा असतो. भोगीच्या भाजीला खेंगट देखील म्हटलं जातं. भोगी सणाच्या दिवशी अनेक भाज्या एकत्र केल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा व बोरं, चाकवत, फ्लॉवर अगदी सगळ्या भाज्या वापरल्या जातात. तसेच या दिवशी चपाती न बनवता प्रामुख्याने बाजरीची भाकरी बनवली जाते. बाजरीची भाकरी बनवत असताना भाकरीमध्ये थोडेसे सफेद तीळ टाकायचे असतात. पीठ मळत असताना थोडेसे तीळ टाकावे किंवा अगदी भाकर झाल्यानंतर सुद्धा तुम्ही वरून तीळ लावले तरी देखील चालतील. तीळ लावलेली बाजरीची भाकरी या दिवशी बनवायची आहे. पहिल्या बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य देवाला दाखवायचा आहे. यासोबत लोणी, पापड, वांग्याचे भरीत, चटणी किंवा खमंग खिचडी करण्याची परंपरा सुद्धा आहे. खूप ठिकाणी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी सुगडामध्ये टाकली जाते. अगोदर सुगड स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. त्यामध्ये जेव्हा नैवेद्य अर्पण करत असतो तेव्हा सुगडामध्ये प्रथम बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी नंतर टाकू शकता. हा नैवेद्य देवापुढे ठेवायचा आहे. सुगडामध्ये भाजी आणि भाकर हा नैवेद्य रात्रभर देवासमोर तिथेच ठेवायचा असतो. दुसऱ्या दिवशी ज्या महिलांनी उपवास धरला आहे तेव्हा तो नैवेद्य ग्रहण करावा उपवास सोडताना. अशी सुद्धा काही ठिकाणी पद्धत आहे. तुमच्या इकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता. आपण जेव्हा बाजरीची भाकरी बनवत असतो किंवा मग भोगीची भाजी बनवत असतो तेव्हा नैवेद्य प्रथम देवाला दाखवायचा असतो. आपण भोगीच्या भाज्या बनवत असतो त्याचे देखील खूप महत्त्व असते. प्रत्येक भाजीचे स्वतःचे वेगळे महत्त्व असते. एरवी वांग हे वातळ असल्याने अनेक जण याचा वापर करू नका असं सांगतात. मात्र आयुर्वेदानुसार थंडीच्या दिवसामध्ये वांग्याचे भरीत, वांग्याची भाजी हे खाणे आरोग्यदायी मानलं जातं. शेंगदाणे आणि तीळ हे पदार्थ आपल्याला ऊर्जा प्रदान करून देतात. शेंगदाणा आणि तिळामध्ये तेलाचे प्रमाण जास्त असते. यामुळे आपल्या हाडांना व स्नायूंना तेल मिळते. या तेलामुळे स्नायू व हाडे लवचिक राहतात. याच्या खाण्याने त्वचेतील कोरडेपणा दूर तर होतोच, कारण हिवाळ्यात सर्वांची त्वचा उकलते. त्वचामध्ये तेलकटपणा निर्माण करण्यासाठी तीळ, लोणी, तूप असे पदार्थ खावेत. तसेच या भाज्यांसह तुम्ही दुग्धजन्य पदार्थ देखील खाऊ शकता. यामुळे आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण झाली तरीही पोटात थंडावा राहील. ऊब मिळण्यासाठी भोगीची भाजी तयार करण्यात येते. या भाज्या खाऊन तुमची तब्येत अगदी चांगली राहण्यास मदत मिळते. बाजरी हा पदार्थ देखील उष्ण आहे, परंतु थंडीमध्ये हे खाणे उत्तम मानले जाते. यामुळे शरीराला उष्णता मिळते. तसेच बाजरी कफनाशक असा पदार्थ आहे. यामध्ये तीळ मिसळून बाजरीचे पीठ भिजवावे, बाजरीची भाकरी बनवावी. ही भाकरी भोगीच्या भाजीसोबत अप्रतिम आणि स्वादिष्ट लागते. दोन्ही पदार्थ उष्ण असल्याने शरीराला जास्त ऊब मिळते, थंडी वाजत नाही. आपण पाण्यात तीळ टाकून आंघोळ करतो, यालाही खूप महत्त्व आहे, कारण जानेवारीत पडलेली थंडी ही खूप जास्त असते. विदर्भ, मराठवाड्यात या दिवशी सासरवाशीण मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी माहेरी येतात. या दिवशी जुन्या चुकांचा व वाईटांचा त्याग करून चांगल्या गोष्टी स्वीकारल्या जातात. वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा अशा शुभेच्छा दिल्या जातात. या दिवशी चुकूनही केस कापू नयेत, नखे कापू नयेत, अशी कामं करू नयेत. कोणत्याही व्यक्तीशी भांडण करू नका, अपशब्द बोलून कोणाला दुखवू नका, निंदा नालस्ती करू नका. उलट या दिवशी सत्कार्यात वेळ घालवा. या दिवशी भोगीची भाजी झाल्यानंतर नैवेद्य अर्पण करत असताना आपल्याला देवघरामध्ये एक दीप प्रज्वलित करायचा आहे. एक प्लेट घ्यायची आहे, त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर त्यावर मातीची किंवा कणकीची पंती किंवा दिवा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये शुद्ध तूप किंवा तिळाचे तेल टाकायचं आहे. या दिव्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी. तसेच थोडेसे सफेद तीळ किंवा मग तुम्ही 11 किंवा 21 सफेद तीळ टाकू शकता. दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे व फुलवात तयार करायची.
व नंतर ती प्रज्वलित करायची आहे. देवाला नैवेद्य अर्पण करायचा आहे. हिंदी भाषेमध्ये देवाला नैवेद्य अर्पण करणे यालाच भोग चढवणे असंही म्हणतात. त्यानुसार कमावलेली कष्टाची मीठ भाकरी देवाला अर्पण करून देवाकडे प्रार्थना करावी की तिळाचे तेल कापसाचे वात तेवत राहावो. अगदी मध्यरात्रीपर्यंत अशी वात तेवत राहावो. या 2 ओळीत केवढा आशय समावला आहे. तिळाचे तेल आणि कापसाची वात बाजारून विकत आणली नाही. आपण शेतातून उत्पादित केलेला लावलेला दिवा मध्यरात्रीपर्यंत तेवत राहावो म्हणजेच काय तर एवढा खर्च करण्याचे सामर्थ्य आणि दानत आमच्या ठाई असो दे रे देवा महाराजा, अशी प्रार्थना. आपल्याकडे शेत नाही किंवा आपण शेतकरी नाही, परंतु हीच प्रार्थना आपण बळीराजाला वैभव प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करायची असते. बळीराजामुळे सर्व सजीव जिवंत आहेत. बळीराजा रात्रंदिवस कष्ट करतो, त्याला आपण अन्नदाता म्हणतो. आपला अन्नदाता सुखी राहिला तरच आपण सुखाचा उपभोग घेऊ शकतो, तर तेवढेच खरे आहे. आता आपण या दिवशी देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 108 वेळा जप करावा. आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे असतील त्याबद्दल तुम्ही भगवान विष्णूंना सांगायचं आहे. मग घरामध्ये पैसा स्थिर होत नसेल किंवा मुलांची अभ्यासात चांगली प्रगती होत नसेल, संतान प्राप्तीसाठी तुमची इच्छा तुम्ही व्यक्त करू शकता. तसेच विवाह वेळेवर जुळून येण्यासाठी तुम्ही तसेही सांगू शकता. जे काही तुमच्या मनात इच्छा असेल, खूप दिवसापासून राहिली असेल, तर ती इच्छा बोलून दाखवायची आहे. आपल्याला या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करायचे आहे. भगवान विष्णूंना आपली इच्छा बोलून दाखवायची आहे. आपली इच्छा नक्की पूर्ण होते. भगवान विष्णूंच्या 1000 नावांचा उल्लेख केला गेला तर भगवान विष्णू नक्कीच प्रसन्न होतात. अगदी तुम्हाला हे म्हणणे शक्य नसेल तर तुम्ही मोबाईलवर लावून ऐकू देखील शकता. श्रवण केलं तरी देखील चालेल. या दिवशी आपण जेवढी भगवान विष्णूंची सेवा करू त्याचं चांगलं फळ आपल्याला कित्येक पटीने मिळतं. या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन चुकून सुद्धा करायचे नाही. त्यामध्ये मसुरीच्या डाळीची भाजी किंवा मसुरीची भाजी चुकून सुद्धा खायची नाही. आपण भोगीची भाजी बनवत असताना त्यामध्ये ही भाजी घ्यायची नाही. तसेच जर तुमच्याकडे खिचडी भात बनवला जात असेल तर त्यामध्ये देखील मसुरीच्या डाळीचा समावेश करायचा नाही. मसुरीची डाळ जी आहे ती चुकून सुद्धा खिचडीमध्ये किंवा भातामध्ये टाकायची नाही. मसुरीची डाळ भोगीच्या दिवशी पूर्णपणे वर्ज्य करायचे आहे. तसेच सोयाबीनसुद्धा या दिवशी चुकून सुद्धा खायचे नाही. अगदी भोगीचा अगोदरचा दिवस जो आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील या भाज्या पूर्णपणे वर्ज्य कराव्यात. तसेच भोगीच्या अगोदरच्या दिवशी संध्याकाळी पूर्णपणे आपल्याला मांसाहार देखील वर्ज्य करायचा आहे. तसेच मसुरीच्या डाळीचा वापर करायचा नाही. हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.